नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कुठं उभं आहे तुम्हाला कळते का की आपण पुणे सिटीमध्ये आणि ते पण शहराच्या इथे म्हणजे के मार्केटच्या इकडे। आणि हा बैल आपल्याला सिटीमध्ये बघायला भेटतोय। सिटीमध्ये कुणाला कळणार पण नाही की आपण बैल संगोपन इथे लोक करतायत। आणि मग आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल की भरपूर वेळा आपण बैलांचे पण व्हिडिओ केलेले आहेत मैदानाची तयारी करताना। त्यानंतर आपण बैलांची मुलाखती घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही कारणामुळे आपण केलं नाही। पण लकीली आज आपल्याला भेटलेले आहेत आणि आपण असं नाही की सगळे फेमसच करणार आहे, पण आपले जे कॉमन आहेत म्हणजे जे बैल पाळतात, जे संगोपन करतात, चांगले लक्ष देतात, त्यांच्या सगळ्यांचे जवळजवळ आपण व्हिडिओ करायचा प्रयत्न करणार आहे। कारण ही मुलं आहेत ना, हीच मुलं बैल सांभाळतात आणि त्यांच्यामुळे आज बैल टिकलेला आहे। ही जर मुलं जर एकत्र नाही आली तर मग कोण बैलाला सांभाळणार आहे? हे वेगवेगळ्या म्हणजे आता हे मालक आहेत, त्यांचे मित्र आहेत, ड्रायव्हर आहेत, तर यांच्या एका बैलामुळे हे सगळेजण एकत्र येतात। तसंच हा एक यांचा ग्रुप आहे, तर आज आपण यांची माहिती पण घेऊया आणि त्यांनी हे एकत्र कसे आलेले ते पण घेऊया। बैल पळायला नाही पळायला तसं घेणं देणं नाहीये, बैल हा महत्वाचा आहे। बैल फेमस असो किंवा नसो, महत्वाचं काय आहे तो बैल आहे आणि तो पळतो, यांच्यासाठी पळतो आणि ते त्याच्यासाठी आलेले आहेत, हे महत्वाचं। आणि आता आपण पुणे सिटीमध्ये हे मला खूप विशेष वाटतं की आपल्या पुणे सिटीमध्ये बैल सांभाळली जातात, पण कुणाला जास्त माहीत नाही, त्यासाठी आपण आता ती पब्लिश करायचा प्रयत्न करूया। चला तर मग मित्रांनो बघूया। आणि हे जे आहेत ते आपले मालक आहेत, बैलाचे मालक। नमस्कार। नमस्कार। आपण आपलं नाव आहे ते सांगा बरं जरा। माझं नाव मयूर गोपाळ वाडलेकर, मी राहणार बेबेवाडी। आणि तुम्ही म्हणजे काय करता, म्हणजे लाईफ मध्ये म्हणजे काय करता, तुमचा धंदा पाणी ते काय चालू? लाईफ मध्ये म्हणजे असं काय मोठं नाही, मी पण एक कुरिअरला डिलिव्हरी बॉय आहे आणि साऊंड व्यावसायिक होतो, छोटासा डीजे मी ऑपरेटर। अच्छा, त्या पलीकडे असं काही मोठं काम वगैरे काय नाही आमचं। पण तुम्ही बैलाचा शौक किती वर्षापासून आहे तुम्हाला? म्हणजे आता खानदानी परंपरा आहे, मामा आजा पंजापासून आलेली, पहिल्यापासून घरात बैल होती, शेतकरी घराणं म्हणजे पहिल्यापासून मध्यमवर्गीय शेतकरी घराणं असल्यामुळे पहिल्यापासून बैलाची आवड होती। पण आता काय कारणास्तव गावापासून लांब झालो, पण परत जसं जसं कळायला लागलं तसं तसं छंद जोपासत गेलो आम्ही। गाव कोणतं तुमचं? माझं गाव खडकवासला, नांदेड सिटी। खडकवासला? हा। मग इथं सिटीमध्ये कसं काय? इथं पूर्वजांच्या काळात म्हणजे जे व्यापारासाठी घरातनं बाहेर यायचे लोक, त्याच्या स्थलांतर आम्ही इथं झालेलो। अच्छा अच्छा। मग हा बैल तुम्ही कधी घेतला, म्हणजे तुमचा बैल हा कधीपासून आहे? आता हा बैल कसं आम्हाला हे वासरू पहिलं आम्ही बघितलं होतं। आता आमचे मागे दादा म्हणले प्रज्वल दादा की जसं अतुल कॅंगर राणा बैलावाले, त्यांचं काय त्यांनी वासरू प्रज्वल दादाला दाखवलं होतं, म्हणजे वासरू असं आहे। आमचं ठरलंय बाबा घ्यायचं म्हणून। मग आता एक 1.5-2 वर्ष होत आलं आमच्याकडे वासरू आहे मित्र आमचा। अरे वा। आणि कसं आहे म्हणजे वासरू कसं आहे तुमचं, बैल कसं आहे तुमचा? बैल म्हणजे आता बैल म्हणण्यापेक्षा एक आमच्या घरात सदस्यच, पण पळायला वगैरे गती चांगली आहे आणि नाराज कधी करत नाही। भले त्यांनी पळू ना पळू, पळायची काही हे नाही, आम्हाला आवड आहे म्हणून त्याला आम्ही घेतलेलं आहे, पण तो नाराज कधी करत नाही। आणि म्हणजे अक्षरशः सांगायचं झालं तर आमच्या परिस्थिती ज्यावेळेस आमची नव्हती, खरं सांगायचं झालं त्यावेळेस बैलाने आम्हाला कधी नाराज केलं। अच्छा। म्हणजे एक वेळ वेगळी होती आमची, म्हणजे बैल कसा न्यायचा मैदानाला, सरावाला, फेऱ्याला, बैलाचं काय कसं करायचं, बैल किती वेळ पुढं काय करायचं काय नाही बैलाचं, असं आम्हाला म्हणजे हेच नव्हतं। आमची परिस्थितीने आर्थिक परिस्थितीच व्यवस्थित नव्हती खरं सांगायचं झालं तर, पण त्या ह्याच्यात बैलांनी भरपूर साथ दिली। बैल पळाला आणि बैलांनी म्हणजे जिद्द दिली आम्हाला की तुम्ही करा, तुम्हाला कुठं नाराज करणार नाही, अशी त्याने आम्हाला जिद्द दिली। म्हणजे बैलामुळे तुम्हाला एक चांगला सपोर्ट भेटलाय, बैलासाठी तुम्ही पण केलाय आणि त्याने पण तुम्हाला केलं, सांभाळून घेतलेलं आहे, केलं। बैल तसं खूप चांगलं, कोणत्या जातीचा आहे आपला बैला? हो आपला तसं म्हैसूरी जातीमध्ये मोडतो, म्हैसूर जातीमध्ये। हा। आणि त्यावेळी कितीला घेतलेला, म्हणजे दिलेला आहे का घेतलेला आपण? नाही, हा 40,000 रुपयाला घेतलेला आहे। अच्छा अच्छा। पण बैल चांगलं आहे, काय नाव ठेवलं तुम्ही याचं? मथुर। काय बोलता, मथुर का ठेवलं पण तुम्ही? राहुलबाईंचा मथुर जसा आहे आपण आमचा मथुरच आहे। आम्हाला त्या बैलाची आवड होती, कसं आमचं शक्य नाही जाणे इतक्या लांबपर्यंत, आणि काय हे असल्यामुळे आम्हाला मोठ्या मैदानाला बी पाळता येत नाही, कारण आपण गरीब माणसं आहेत, आपल्याला कोण पैरे मोठे देत नाही, त्यामुळे बैलापर्यंत जाणं करणं
अशी भानगड आम्हाला नव्हती. त्यामुळे मथुर मध्ये दिसायला बी मथुरगड होता, नाव बी मथुरच ठेवला. अरे वा, दिसायला पण तसंच आहे, जवळ मूत्र कलर आहे ना त्याला. जवळपास सगळं हाईट पण तशीच आहे, जवळपास सेमच आहे. आता हा किती जाताचा आहे म्हणजे हा तरी? हा आता 2 दाती झाला. 2 दाती नसतं झाला काय झालं, आम्ही निराशा मैदानाला गेलो होतो हा पळायला. तिथं गाडी म्हणजे गाठातनं गाडी खालनं सुटली, चांगली सुटली. जोरात स्पीड बीड लागला, वरच्या रानाला थोडासा जरा बाजूचा बैल कमी पडला, पण तरी बी गाडीला गती होती. वासरांनी निकाल रेषा कट केली, पुढे गेला. वासरू थांबत नव्हतं, वासरू डायरेक्ट जाऊन टेम्पोला धडकलं. बैल बिन वासरू बी त्याच्यात त्याचे दात पडले आणि तो दुसरा झाला, नाही तर तो अजूनपर्यंत दुसरा झाला नसता. तसं म्हणलं तर मग तो दुसरा नाहीच आहे म्हणलं, आहे की नाही? तसा तो दुसरा म्हणजे स्वतःहून दात लावणे तो दुसरा होतो. दुसऱ्याने स्वतःहून दात लावलेला नाही अजून. मग ते वय बरोबर आहे त्याचं, ते वय बरोबर. चांगला बैल चांगला पळतो म्हणजे. हा पळतोय. त्या दिवशी आंगणवाडीच्या पाठीलाही बैल भरपूर पळाला, 10 नंबर गटात पळाला. त्यावेळेस म्हणजे त्या गटात ऍक्च्युली भरपूर गाड्या होत्या, पण 3च गाड्या चुकल्या गेल्या होत्या. सासवडच्या चॉकलेट बैल आहे तो, विना म्हणजे जुना चांगला बैल आहे, चांगला पळणारा बैल आहे. त्या बैला सोबत पण म्हणजे बैलांनी चांगली टाकाटाकी केली, चांगला पळला बैल. बैलांनी थोडाफार काही मार खाल्ला, पण आता वासरू असून सुद्धा इथपर्यंत लढत दिली. त्यामुळे तुम्हाला मागाशी मी म्हणलं की त्यांनी नाराज नाही केलं कधी. आणि असं काही त्याला लय मोठा खुराक वगैरे असं काही नाहीये. बैल कधीच नाराज करत नाही आम्हाला. याला आपण प्रॅक्टिसला कुठं नेतो? याला प्रॅक्टिसला आपण आता सध्याला वरची पटरावाडीची पाठी, कधी भोर, कधी भुकू मांगरेवाडीची पाठी असं नेतो. आणि पवनीला आपण जवळपासच्या धरणाच्या फुगावट्याला किंवा तलावाला नेतो. किती जण आहे तुमचा ग्रुप? किती जणांचा आहे? आम्ही आता एवढे इथं आहेत ना, एवढे 5 ते 6 जण आम्ही रोज असतो, कंटिन्यू रोज असतो. म्हणजे बैलापाशी तुम्ही नेहमी असतो. आणि मैदानावर पण तुम्ही सगळेजण एकत्र? मैदानावर पण म्हणजे कोण कोण आहे तुमचे मित्र? कोण कोण असतात? हे शुभम शिंदे, माझ्या लहानपणापासूनचा दोस्त. हा असतो आमचा प्रज्वल दादा आहे. प्रज्वल दादा मी ऍक्च्युली हा बैल डोक्यात घ्यायचंय सगळं प्रज्वल दादाचं. अरे वा. हे सुरुवात म्हणजे कसं प्रज्वल दादाने बघितलं होतं की बाबा हा बैल हाय मयूर, आपल्याला काय करायचं, घ्यायचाच का? म्हणलं मग आता नाच करायचं तर घ्यायचंय, माग आठवून चालणार नाही. मग त्यात काय बाकीचं मॅटर करत नाही. मग आम्ही घेतला बैल चांगला घेतला पण तुम्ही. आणि हे आमचे ओमकार दादा काकडे. ये ओमकार इकडे, ये अरे ये इकडे. हे ओमकार काकडे, ह्यांचा एक किस्सा आहे. हे ओमकार काकडे आहेत आणि हे ड्रायव्हर आहेत. तुम्ही पुण्यातले म्हणजे पहिल्यापासून करत होता ना? किती वर्ष झालं करत होता? 1 मिनिट मात्र. 13 वर्ष झाली मी सिटीमध्ये बैल सांभाळतो. हा, हातात घे. म्हणजे 13 वर्ष आली मी सिटीमध्ये बैल सांभाळतो. 13 वर्ष झाले. आणि तुम्ही ड्रायव्हर होता ना? हा, पहिलं मी चिकन घाटाच्या मैदानावर बसायचो पहिले. ते ड्रायव्हर किती म्हणजे किती जुने आहेत तुम्ही? म्हणजे पहिल्यापासून किती वर्ष झाले ते? नाही, लहानपणापासून आमच्या आजोबांकडे आमच्या 4 बैलीची बैल होती पहिल्यापासून. आणि लहानपणापासून आई वडील सगळे आमचे त्या गोशिवेतच आहेत. त्याच्यामुळं आम्ही कायम त्या बैलापासून कधी दूर झालो, कायम त्यांच्या बरोबर आहेच. मग आता तुम्ही ड्रायव्हरचं म्हणजे काम करता का नाही करते? का बरं करत नाही? नाही आता दुखापतीमुळं मला तेच ते यांना ना म्हणजे शर्यतीमध्ये लागलेलं आहे. यांच्या एका साईडला आहे ना पूर्ण असा डॅमेज झालेला आहे, तर देखील हे या बैलाचा सांभाळ करता येते. पण फक्त काय करतायत, रेस करत नाहीये. पण हे यांना शौक आहे आणि खूप काळजी घेतात हे बैलाची. पण यांना खूप हाऊस आहे. यांनी सोडली नाही. त्यांना एवढी दुखापत झाली ना. काय झाली तुम्हाला दुखापत? मेजर ऍक्सिडेंट मा बायपास सर्जरी झाली. लिगामेंट माझ्या तुटला होता पायाच्या डाव्या बाजूचा. आणि गुडघ्याची वाटी पण माझी क्रॅक झालेली होती त्यावेळेस. अच्छा, मेजर झालं होतं नाही. अरे किती महिने होता म्हणजे बेडवरती तुम्ही? नाही, टोटल 1 वर्ष मी बेड रेस्टला होतो. अरे बापरे. तरी पण तुम्ही नाद नाही सोडला? नाही, नाद सोडल्या उपयोगच नाही राहणार. ते तर आहे. नाद हा काय सुद्धा नादामुळं काय झालं, ते जिथं आपल्याला 2 वर्ष लागणार होती रिकव्हरीला, ती 1च वर्षात नाही रिकव्हरी झाली. हा नादाचा परिणाम. पण बैलांचा शौक चांगला असतो. दुसरा शौक करण्यापेक्षा बैलांचा चांगला आहे ना. कधी चांगलाच आहे, कारण का आपल्याला शरीराला व्यायाम वगैरे होते रोजचं उठून आपण. आणि एक सवय पण शरीराला लागून जाते की रोजचं रोज गेली. आता कोणच नसेल त्याला खाणं हे टाकणं भागच, तिथं कोणी नसलं तरी. तर तो माणूस तो जो
त्याचं जे सांभाळ करत असतो त्याला ते करणं भागच आहे. तो आज नव्हता ते करतच असतो. टाइम टू टाइम त्याला ते एक सवय लागून जाते, एक अंगाला पण आपल्या वळण लागून जाते हा. की काहीतरी आपलं हालचाल चालू राहते. तुमचं बैलाबद्दल काय मत आहे, कसं आहे? बैल सुंदर आहे, बाकी काय मी सांगू शकत नाही. त्याला काय मस्त सुंदर आहे. असं- आवड आहे मुलांना खूप, हा भयंकर आवड आहे त्यांना. आणि ते काय असे वैयक्तिक हेतू किंवा असं धरून काही करत नाहीये. त्यांचे एकच आहे, गो संवर्धन आणि आपल्या ज्या लहान मुलं इथे जी आहेत एवढ्या हा, हा, सिटीमध्ये, ती जी अशी इकडे तिकडे भरकटतात त्याच्यापेक्षा तुम्ही याचा सांभाळ याच्या मागे एक हा. सहभाग ठेवा तुमचा. हा. त्यानुसार तुम्ही पण त्याची तुम्हाला पुण्याही लागते. तेही काय सत्कर्मची हो, ते तर वाईट आहेच. काम त्यात आपण काय करत नाही. बैलांचं करणं खूप भाग्याचं काम आहे, ते प्रत्येकाला जमत नसते आणि त्याच्यासाठी जेवढी माणसं लागतात ते जमवणं ना खूप मेहनतीचं आहे आणि एकत्र राहणं पण मेहनत नाही, 1001 टाकतात. तेच तर त्याच्यातनं संघटन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एका याच्यामध्ये बैलामुळे तुम्ही संघटित झालं ना सगळे संघटित होत आहे. काय आज लहान मुलाला कुणाला काय झालं तर ही सगळी पोर लगेच तिथं दुसऱ्या मिनिटाला असतं. कुणी उद्या बैल ठेवणं हे म्हणजे असं काय एवढं मोठं काम नाही, पण त्याचा मागचा उद्देश हा भयंकर मोठा, सांगूही शकत नाही आपण कुणाला. आता तुमच्या बैलाचं रुटीन कसं असतं, कोण सांभाळतं इथं जास्त करून? यावर बैलाचं रुटीन कसं आहे, सकाळी म्हणजे 7 सव्वा 7 पर्यंत सकाळचं जे असतं सगळं ते हा. प्रज्वल दादा करतात. आता मध्यंतरी मी 4-5 दिवस नव्हतो काही कामांमुळे माझ्या, त्यामुळे प्रज्वल दादा होते. प्रज्वल दादा सकाळी 7ला येतात. 7ला आले की त्याला बाहेर बांधायचं, त्याला पाणी करणे, त्याचा रतीब देणे, त्याला कुट्टे टाकणे, त्याला तिकडं मोकळं मैदान आहे, त्या मोकळ्या मैदानात त्याला तिकडं नेऊन बांधायचं. तो त्याचा खेळतो, उड्या मारतो, हा तो त्याचा येतो परत, कोणाला मारत नाही, काय नाही. तो आला तर त्याला बांधायचं, त्याला परत थोडीफार कुठे टाकायची, ऊन लागायला लागलं की आज बांधायचं. असं 5:30-6च्या टायमिंगला यायचं. 5:30-6च्या टायमिंगला आलं की त्याला परत पाणी वगैरे करायचं, रत्तीप कुट्टी वगैरे टाकणे, हा हा एवढं करायचं. आणि दर 2-3 दिवसाआड त्याला चालवायला आम्ही बाहेर काढत असतो व्यायामाला. अच्छा अच्छा. काय शेवटी शर्यतीचा बैल आहे. पैलवानाला अंगाला व्यायाम असल्याशिवाय वॉर्म असल्याशिवाय पैलवान बी कुस्ती खेळत नाही, तसंच त्याचं बी. पण आता हे कसं आहे, सिटी एरिया आहे, मग तुम्हाला असं काय फरक पडतो का? गावाकडे कसं सगळं मोकळं असतं, छान वातावरण असतं, तसं काही इफेक्ट पडतोय? नाही, तसा इफेक्ट काहीच नाहीये. तसा इफेक्ट जाणवला असतं पण कधी, की ज्या वेळेस आपल्याकडे असलेलं वासराला जर आपण सांभाळू शकत नव्हतो. कसं आहे, कुठेतरी आपण वासराच्या संगोपनामध्ये कमी पडलो ना तर कुठेतरी वासरू पण आपल्याला त्रास देतं. भले आता म्हणजे आम्ही सगळे मध्यमवर्गीय घरातलेच आहे, पण आम्ही त्याला पुढे कमी पडत नाहीये आणि तो बी आम्हाला पुढे कमी पडून देत नाही. म्हणजे त्याला अक्षरशः जरी चालवलं रोडनी तरी तो गाड्या वगैरे बघून व्यवस्थित चालणार, बाजूची माणसं बघून. म्हणजे खास करून लहान मुलं, लेडीज, परत बाकीचे वयोवृद्ध माणसं असतील, अंगावर म्हणजे अंगा बाजूनी जाऊ दे त्यांना तरी अगदी काय करणार नाही. अरे वा. आणि मग इथं तर सगळं तळजाई हा आणि कॅनल वगैरे सगळं जवळ आहे. त्यामुळे कधी व्यायामाची आजकाल आम्हाला म्हणजे तळजाई टेकडी एक म्हणजे प्लस पॉईंट आहे की तो तसं तिथं सगळेच व्यायामाला येतात. आता आपण तिथं आठवड्यातनं 2 एकदा तिथं जातो व्यायामाला. किती वाजता जाता तुम्ही? तरी कधी सकाळी जातो पहाटे 5:30-5:30ला, रोड मोकळा असतो, पटपट जातो. हा हा हा. कधी कधी म्हणजे असं दुपारच्या टायमिंगला बाबा सगळेच कामावून लवकर सुटलेत, आलेत सगळे घेऊन गेलेत असं. आता हे तर तुमचं महत्वाचं म्हणजे तुम्ही खास करून या बैलासाठी सगळ्यांनी इथं नियोजन केले. ही जागा आहे ती तुमचीच आहे का? म्हणजे ही जागा आमचे फॅमिली मेंबर, माझे बंधूच विशाल आमराळे, हा त्यांची ही जागा आहे. ज्यावेळेस आम्ही मथुर दिला आम्ही जन्मपणाला एकाकडे दिला होता आमच्या मित्राकडे. पण काही कारणास्तव म्हणजे तो पण गरीबच होता, शेतकरीत पोरग होतं. काही कारणास्तव त्याला कामानिमित्त बाहेर गावी जावं लागलं. त्या घरात सांभाळणार कोण नव्हतं. तो म्हणला, दादा माझ्याकडे वासराच्या हलवण्यापेक्षा तू तुझं घेऊन जा, तू तुझं सांभाळ. त्यानंतर आमचं म्हणजे खरं सांगायचं तर वासरू घ्यायचं चाललं होतं, म्हणजे वासरू देऊन टाकायचं इथपर्यंत आलं होतं. पण डोक्यात विचार केला, आपण जर नाही का सगळ्यांकडे हे करतो, आपण सगळ्यांच्या वासरांसाठी जातो, तर मग आपलं वासरू आपण का नाही सांभाळू शकत? हा ना. आणि त्याच्यावरनं आमचं ठरलं की वासरू ठेवायचं. पण तिथून पुढे प्रज्वल दादा म्हणला, मयूर वासरू आणायचं हे करायचं. म्हणलं ठीक आहे दादा, आणू आपण, काय हरकत नाही. मग वासरू आणलं, विशाल भाईला सांगितलं. विशाल भाईने बी म्हणला चालेल ठीक आहे, आपली ही जागा आहे. लगेच त्यांनी बी जागा दाखवली विशाल भाईने, आमराळीने.
मग इथं जागेत आम्ही गोटा वगैरे बांधला. गोटा बांधायला प्रज्वल दादा होता. प्रज्वल दादा डोकं आहे गोटा बांधणं वगैरे सगळं. अरे वा. प्रज्वल दादानीच केलं. आणि ते माझा संतोष म्हणून आहे तिथला मार्केवाला, त्याने आम्ही तिघांनी गोटा बांधला. त्यानंतर हे आम्ही सगळे परत एकत्र आलो. मग अजून जरा गोट्यामध्ये बदल झाले. आता गोटा इथं बांधतोय, पत्र्याचं शेड आहे. शेड मोकळं करून इथं गोट्याचं चालू आहे. प्रज्वल दादानी चालू आहे डोक्यात. पण तरी पण कसं आहे, आर्थिक प्रॉब्लेम असून पण तुम्ही गोठा तयार केला, याला लय महत्वाचं आहे. तुम्ही त्याची सोय केलेली आहे आणि तुम्हाला त्याच्यामुळे सगळ्यांकडनं मदत नाही कसं आहे, आता आपल्याला पण अन्न वस्त्र निवारा आपल्या गरजा आहेत. हा. ते मुख्य आहे, त्याला बोलता येत नाही म्हणून त्याची गैरसोय करून तर चालणार नाही चालणार आहे. पण त्याची झाली ना सोय. देवाच्या कृपेने तुमची सगळ्यांची मदत सगळेजण करतात आणि सगळेजण नाही म्हणत नाही. नाही तर आजकाल एका माणसाला पण राहायला कोण देत नाही, तरी तुम्हाला जागा कसं मोठी आहे, भेटते. शेवटी त्याचे मालक आम्ही, म्हणजे आज सगळेजण म्हणतात म्हणून आम्ही त्याचे मालक नाही. त्याचे मालक धनकवडीला बसलेत माझ्या हा. शंकर बाबा, ते त्याचे मालक आहेत. त्यांचा कृपा आशीर्वाद आहे, बाकी काय नाही. आपली गाडी त्यांच्याच नावाने पळते. हा. शंकर बाबा प्रसन्न धनकवडी. अरे वा. ही गाडी आपली त्यांच्या नावाने पळते. आम्ही त्याचे मालक नाही, ते त्याचे मालक आहेत. हो. तो त्यांचा आहे, आमचा नाही येतो. ते शेवटी मालक आहेत. आम्ही फक्त सेवेकरी आहे. हे बघा, मालक आमचा इथं कोण नाही. आम्ही जेवढे सेवेला आहेत सगळे मालक आहेत त्याचे. हा, हा, हा. आणि मेन म्हणजे मालक त्याचे ते आहेत. आमची गाडी शंकरबाबा प्रसन्न धनकवडी या नावाने पळते. अरे वा. आणि मालकांनी आतापर्यंत तरी आम्हाला त्याला कुठं कमी पडून दिलं नाही. नाही दिलं. आणि इथनं पुढे बी तरी मालक पडून देणार नाही त्यासाठी. आम्हाला जागेचा प्रॉब्लेम होता. आमचे मित्र आहेत, मोठे बंधू आहेत, विशाल भैया आमराळे, त्यांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं. आम्हाला ठेवायला जागा दिली. आज त्यांचे आमच्यावर खूप काही नाही का, त्यांच्यासाठी बोलणं कमीच आहे, पण शेवटी त्यांनी आज आम्हाला ठेवायला जागा दिली. कधी कोण कोणाला एक घरात माणूस ठेवायला जागा देत नाही देत. पण शेवटी त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले की नाही का, की मोठ्या भावागत आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतात. नाही का, असं नाही असं, की त्यांनी सगळ्या गोष्टीची आम्हाला सोय करून दिली. हे कोण आहेत आपले? हे आमचे मोठे बंधू आहेत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही नियोजन केलंय या जागेचं इथं सगळं? नाही, सगळे छोट्या भावानीच बघितलेले. त्याला आवड होती आधीपासून. त्याला फक्त आमचा सपोर्ट आहे. तो सगळ्या गोष्टी तोच बघतो. अच्छा. त्याची एक आवडीमध्ये आमचा सहभाग आहे फक्त, की त्याला मदत करणं, आमची जेवढ्याकडनं आमच्याकडनं मदत जे का होती ती त्याला मदत करणं आमचं वाच एवढंच आहे. बरं, मला एक सांगा बरं, आता मुलं जी एवढी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून एकत्र येतात, हे तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे त्यांना दुसरं तर नाद नाही, फक्त हाच नाद आहे. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? काय नाही, मित्र परिवार आहे सगळा आमचा, की ज्यांना सगळा छंद आहे, त्या छंदासाठी हे सगळे एकत्र आलेले आहेत. आणि आमच्या भावामुळे आम्हाला पण हा थोडाफार छंद लागत चाललेला आहे. त्यामुळे आमचं पण दररोजचं आम्ही दररोज येणं या छंदासाठी इथे येऊन सहभागी होतो. अरे वा. तुम्ही काय करता? म्हणजे बिझनेसमॅन आहे का काय? नाही, मी जॉब करतो स्वतः. जॉबला आहे का? जॉब कुठे? वारजेमध्ये जॉबला. अच्छा. बघा, म्हणजे मित्रांनो, हे सगळेजण जॉब करतायत, त्यांचे काम आहे ते करून बैलाला पण सांभाळत आहेत, त्याचे रेस पण बघतायत ते आणि लाईफस्टाईल पण जगतायत ते. असं नाही की नुसतं बैलाचंच नाद आहे, बाकीचं पण आहे. म्हणजे की परिवार पण सांभाळायचा, बैल पण सांभाळायचा, जॉब पण सांभाळायचा. काही जण फक्त म्हणतात की नाही, बैलाचा नाद केलं की मुलगा त्याच्यामध्ये जातो, दुसरं काय बघत नाही. आणि सगळेजण आता वेल सेटल आहेत, माझ्यापेक्षा जास्त सेटल आहेत ते सगळेजण. मला सांगायचं काय सगळ्यांना एवढं, की सगळे काय म्हणतात की बैलाच्या नादापायी सगळी मुलं वाया जायला लागली, बैलाच्या मागे जात आहेत, फिरतायत, काम धंदा करत नाही. पण असं काय नाही. आता इथे सगळेजण म्हणजे जॉबला जाणारे, काही कॉलेजवाले, अशीच मुलं आहेत सगळे आम्ही. आणि असं काय की काम सोडून सगळं हे करतोय असं काय नाहीये. बरोबर. सगळ्यांना द्यायचा संदेश एवढाच आहे की पहिलं बघा पोरं काय करतायत, गो संवर्धन करतायत की नाही करत आहे, किंवा बैलासाठी किती कष्ट घेतात नाही घेतात. भले त्या बैलाला गुलाल चिटकू ना चिटकू, पण पोरं आपले कष्ट घेतात, जपतात ते. आवड असू काय असू, पण कशी ना कशी व्हायला आता जोपासच चाललीत. आता सिटीमध्ये हा दुसरा बैल असेल आमचा ओमकार भाऊ नंतर, की आम्ही करतोय. आता ओमकार भाऊचा शिव म्हणून बैल आहे, तो बैल आम्ही पण असंच त्या बैलासाठी जायचो सगळे, करायचो सगळं करायचो. काय कारण असतो, बैल आजारी पडल्यानंतर बैल रिकवर करत आणल्यानंतर आता पुढे बैल व्यवस्थित चालायला वगैरे लागलाय. आणि बैलाचं सगळं व्यवस्थित चालू झालंय.
तर ते म्हणजे त्या बैलानंतर आम्ही असं आहे की इथं आम्ही दुसरा बैल सांभाळला. आता या आजूबाजूला आमच्या इथले बी काही लोक आहेत की म्हणतात त्याला बैल आणलाय काय करतात, नाही असं नाही आमचं. आणि आम्ही काय म्हणजे इथं आणून कुठल्याच पोराला वाईट वळण किंवा वाईट सवय लागत नाही. बरोबर. आमचं सगळ्यांना सांगणे एकच आहे की वाईट गोष्टी करण्यापेक्षा काम व्यवसाय कर, काय करायचंय आणि तू इथं थोडा वेळ दे. इथं कसं स्वतःच्या बॉडीची बी ग्रोथ होती आणि त्याची ग्रोथ होती. म्हणजे एक मनाला बरं वाटतं की बाबा पुढं वाईटपणा करण्यापेक्षा कोणाच्या आदत मदत पडण्यापेक्षा कधी भांडणं मारामाऱ्यांच्या गुन्हेगारी क्षेत्रापासून राम राहू काही ना काहीतरी आम्ही करतोय. ओळख भेटली. कसं आहे, एका बैलामुळे ना तुम्ही नुसतं पुण्यात नाही, पुण्याच्या बाहेर पण जायला लागले, गावगाव जायला लागले, तिथल्या माणसांची पण ओळख व्हायला लागली. म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट नाही एका बैलामुळे खूप वाढलेले. नाही वाढायला लागले 100%. तुम्ही इथून मुळशीचे पण माणसं तुमच्याबरोबर कनेक्ट झालेले, सांगलीचे, साताऱ्याचे पण झाले. सगळेजण तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. पण तुम्ही जॉब मध्ये, मित्रमंडळीमध्ये चौकात जर असला असता तर झाले नसते तुम्ही कनेक्ट. आता आमचं कसं आहे की आम्ही सगळेजण जॉबला आहे. आम्ही काय करतो, संडेला सगळ्यांना सुट्ट्या असतात. आम्ही ज्या दिवशी संडेचं मैदान असेल त्याच दिवशी आम्ही जण जातो. आणि रोज सकाळी रोज पळवतोय असं नाही, आम्ही संडे असेल त्याच दिवशी पळायला जातो. आता सगळेजण कामाला आहे. आता हे मी सकाळी येतो, त्याला सकाळी जॉबला जायला लागतं. त्याच्यामुळं मी सकाळी येतो, मी सकाळी करून जातो याचं सगळं. 6 वाजेपर्यंत माझं सगळं करून झालेलं असतं. त्याच्यानंतर ह्यो 6, 5:30, 6ला येऊन जॉबवरनं आल्यानंतर तो त्याचं सगळं करतो. आणि हे आमचे मित्र आहेत शुभम शिंदे म्हणून. हे दूध पाजल्यापासून सगळे त्यांचं कारण की आज त्याला दूध पाजते की त्याच्यामुळे मला येत नाही. तो गावाकडनं आलेला आहे, त्याला धान वगैरे सगळी तो स्वतः काढतो. तोच पाचतो. गोटा होता आपला आजोबांचा. कुठे? अवसरी गाव आहे माझं, अवसरे गाव, आंबेगाव तालुक्यात. आंबेगाव तालुका. तर पहिल्यापासून मी इथेच राहिले, पण पहिल्यापासून आपलं यात्रा वगैरे प्रत्येक सणाला गावाला येणं जाणं. आपला गोटा होता 2 गायांचा. तर आजोबांसोबत लहानपणापासूनच तिथं असायचं गोट्यामध्ये. तर पहिल्यापासूनच आवड मला नाही का गायांची, बैलांची. आणि म्हणजे अजून काय करतो तू? म्हणजे गायांचंच हे ते करतो का? शिक्षण हे ते किती झालेलं? ते आत्ता कामाला आहे, कामाला आहे? ते कलेक्शनला. हसण्याचा गोष्ट म्हणजे ही आहे की हा गाईचं म्हणजे बैलाचं सगळं करतो, दुधापासून खाण्यापासून ते सगळं. म्हणजे हा जॉबला जायला असं कोणाला विश्वास बसेल का मला सांगा? आणि तो पण कुठल्या बँकेचं कलेक्शन करतोय पण म्हणेल का? पण हा करतोय, हे छान आहे. आणि यांनी स्वतःचं करिअर पण मेंटेन केलेलं आहे, नाही बैलाचं पण हाऊस पूर्ण करतोय. गावाकडची पद्धत इथं त्यांनी शहरामध्ये जोपासलेली आहे. आणि ते बैलाचं म्हणजे गाईचं दूध काढून त्या बैलाला देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते काम स्वतः हे करतात आणि खूप चांगलं करतात ते. आणि तुमच्याकडे बघून कोण म्हणणार पण आहे तुम्ही बँकेमध्ये हे करता, पण तुमचं राहणे मग साधं जरी असलं ना तुम्ही भारीतलं करता. लहानपणापासूनच आवड होती, आजोबांपासूनच शिकवून मला. ना काही कारण नसतं गोटा आपण बंद केला, आजोबांना जरा त्रास व्हायला लागला मनकेचा. त्यामुळे एक 5-1 वर्ष झाले आपण गोटा बंद केला गावाकडचा. नाहीतर आपला पहिला वडिलोपार्जित बरेच वर्षानुवर्ष आपला घरात गाया वगैरे आहेत पहिल्यापासून. त्यामुळे लहानपणापासूनच आजोबांमुळे नाचतो आहे तो लोकसत आलेलंच आहे. अच्छा, बरं आहे ना. जेव्हापासून आम्ही ह्याला घेतलंय, गाय घेतली, या रंगाला घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही कंटिन्यू इथंच असतो. आम्ही बाहेर कुठे फिरायला जातच नाही. आमचं बाहेर फिरणं म्हणजे मैदान. मैदानाशिवाय आम्ही कुठे बाहेर फिरायलाच जात नाही. बरं आहे ना, चांगलं आहे ना ते. त्याच्यामुळे फिरणं म्हणजे आवडीने आमची आवड काय असते बाबा, आजूबाजूच्या आमचं असं म्हणत कधी कोणाचं बघ नसतं. आईला बैल पळतोय, ह्याला बैल असं. कधीच आम्ही असं केलं नाही की सगळ्या मित्रांच्या बैलांसंग आम्ही जातो. हे असं नाही की आमचा बैल पळत नाही आणि तुमचा बैल पळतोय म्हणजे आम्ही तुमच्यावर नाही का थोडस लोक म्हणतात की आमचा बैल पळतोय म्हणून तुम्ही जाताय. तसं पण नाही. स्पष्ट बोलायला गेलं तर पण आमच्या मनात तरी तसं काही नाही. त्यांचा जरी पडला तर खरं म्हणलं ना, या बैलाचं नाव यांनी मथुर पाडल्यापासून नाही यांना सगळेजण विचारतात आणि बघायला पण येतात. आणि तुमचे असे किस्से पण असेल ना की हा मथुर बैल इकडे कसं काय? आता भरपूर जण आहेत की त्यांनी फक्त युट्यूबवरच मथुर पाहिलेलं आहे. की जी वयस्कर सिनियर सिटीजन लोक आहेत की इथल्या आजूबाजूला राहणारे
की आता हे फक्त युट्यूबला बघतात सगळेजण नाही का, की मथुर मथुर मथुर, हा की मग इथं आले की मी मला भरपूर जणांनी विचारलं हा तोच मथुर आहे का तो युट्यूबला? आम्ही नाही का, आम्ही बी त्यांना म्हणलेलं की नाही म्हणून, हा की म्हणजे आम्ही ह्याचं नाव कसं ठेवलेलं की आमचे मित्र आहेत राणा म्हणून बैल आहे आमचा बिबीवाडीतला, हा. की त्यांचे मालक आहेत अच्छा. अतुल शेटकेंगर म्हणून, की त्यांच्या आम्ही नाही का, त्यांनी आम्हाला हा बैल दाखवला होता. हा बैल होता विठ्ठलवाडी खेड सातारामध्ये, हा. की मी स्वतः गेलतो बघायला, की ह्या बैलाचं की असं आम्ही फार संघर्ष केलेला आहे. आम्हाला की काही ठेवायला जागा नव्हती, हा. आम्ही दुसरीकडे ठेवायला दिला होता. बापरे. आम्ही दुसऱ्याला सांभाळणी दिली होती ठेवायला. आम्ही ठेवायला 5,000 रुपये सांभाळणी द्यायचो की, आणि त्याचं खाणं पिणं बी सगळं द्यायचं. आम्हाला असं काही झालं की त्याचे बारगाड्या वगैरे दिसत होत्या, आम्ही एवढ्या लोकांना खायला देऊन सुद्धा पण खराब झाला होता बैल. तुम्ही आत्ता बघा त्याला काहीच एवढं नाही. तो तिथं बी आम्ही तेच देत होतो, आत्ता बी इथं तेच चालतो. अरे लक्ष नाही दिलं त्यांनी एवढं. म्हणजे आम्हाला अशी कोणाला नावं नाही ठेवायची आहेत की नाही का, की यांनी सांभाळलं नाही की त्यांनी सांभाळलं. बघा तो महादेवाचा नंदी आहे, नक्की. तुम्ही त्याच्यामुळे स्वतःचं घर भरू नका. म्हणजे नाही. कोणीही असू दे आमच्या व्यतिरिक्त, की तो महादेवाचा नंदी आहे, त्याला थोडस व्यवस्थित त्याला सांभाळणं खूप गरजेचं आहे. त्याच्या नावाखाली धंदा करणं काय चुकीचं आहे. चुकीचं आहे. तुम्हाला भेटत होतं तर तुम्ही त्याची काळजी तरी घ्यायला पाहिजे नव्हती. आणि त्यांनी मागितलं असतं ना आम्हाला, तेव्हा आम्ही ह्याला एवढं करतोय, आम्हाला वर अजून एवढं द्या, अजून रात्री आम्ही दिवस केला असता. रात्रीचा दिवस केला असता, आम्ही कष्ट करून त्याला दिलं असतं ते. पण कसं झालं, शेवटी आम्हाला शेवटी म्हणलं आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपण आपल्या इथंच घरापाशी आणू. ते आमच्या दोघांचं घर मध्यंतर पहिले हा 1 किलोमीटर लांब आहे, मी 1 किलोमीटर लांब. आम्ही जरी गाडी जरी बंद केली तरी आम्ही गोट्यापर्यंत बंद मध्ये येतोय. हो बरोबर आहे. म्हणजे असं आहे आमचं. हो, बरं आहे ना. पण तुमच्या पाशी बैल राहिला ना ते खास आहे, ते कारण भेटलं. पण आणि तुमच्या main म्हणजे डोळ्यासमोर काय राहिलं झालं ना. की त्या बैलाला बी मालक कोण आहे, हा ते कळतंय. कारण कोण सांभाळतंय हे कोण आहे. आता तुम्ही बघितलं आल्यापासून बैल आमच्या अंगावर धावून आला का? नाही आलेला. बैल रात्री आम्ही इथं बसून चोळत असतो, बैलाच्या अंगावर बसून चोळतो आम्ही बैलाला. म्हणजे त्याला आमची एवढी गोडी लागलेली आहे. हो बैल कोणाला मारतो? जो अनोळखी व्यक्ती गोट्यावरती येत त्यालाच मार. त्याला बैल मारतो. हा. ठीक आहे. हा. तर मित्रांनो यांनी छकडा आज आणलेला आहे, त्याचं पण आपण बघूया. यांच्या गप्पा आहे ना कधी संपणारच नाही. आपण यांच्याबरोबर एवढ्या गप्पा मारू शकतो ना, 1-2 तास पण कमी पडणार आहे. कारण बैलाबरोबर ना यांचे किस्से भरपूर आहेत. आणि हा बघा बैल खूप छान आहे आणि सेम मोत्र सारखं दिसायला लागलेला. आणि खूप जण म्हणतात ते मोत्र कसा इकडं, तो कसा करतो. तो जरा आगाऊपणा करतो, मारायचा प्रयत्न करतो, जवळ येऊ देतो ना अंगावर येतो. भारीत नाही बरं बैल तुमचं, चांगलं चूज करून आणलं. मोतरगतच आहे दिसायला, त्यामुळे तुम्ही त्याचं नाव ठेवलंय. सगळं मथुर सारखंच आहे, म्हणजे बोलणं चालणं माणसं पार. आवडत आहे मग तुम्ही छकडा कुठनं आणला पण आम्ही शिरवळ मधनं घेतला. हा यांनी छकडा आणलेला आहे. म्हणजे रिपेअर करायची का नवीनच आणलाय? का आपल्याकडे पहिला होता, त्याला थोडस आपण रिपेअर करायला दिला होता. थोडस खराब झालं होतं की आम्ही चालवताना त्याला सराव देताना तो निघला होता आमच्याकडनं. मग आम्ही त्याला आज व्यवस्थित सगळं करून घेतला होता. तर आपल्या इथं पुण्यात छकड्याची सर्व्हिस करायला कोण नाही ना, म्हणजे शिरवळला जायला लागतं. हो, शिरवळलाच जायला लागतं. तर शिरवळ जवळ पडते, नाही 50 किलोमीटर आहे. साताऱ्याला जातात काय काय जण. हो, कुसेगावला. आणि तिकडेच बनतात ना सगळे. हो. आणि हा छकडा कोणत्या पद्धतीचा आहे? हा सातारा चकडी. सातारा छकडी आहे ना, याच्यात पण 2-3 प्रकार आहेत ना. हो हो. एक नाशिक रिंगी येते, ते हा. हवायला वापरल्या जाते. 2 पद्धती. आता आपलं जे हे आहे टांग आहे, याला सातारा छकडे म्हणतात. सातारा छकडी हा, आपल्या म्हणजे घाटाच्या मैदानावर 3 फेऱ्याच्या मैदानाला सहसा हेच वापरलं जातं. आणि जे दुसरं घोडाबायला मध्ये पळते त्याला नाशिक रिंगी म्हणतात. हो.
त्याला म्हणजे असं छकड्याच्या या दांड्या हे मागचं बसण्याचं असं आसन नसतं. ते म्हणजे पूर्णपणे एक लोखंडी रॉड वेल्डिंग करून त्याच्यावर गाडीच्या शेटासारखं बनवलेल्या प्रकार असतं. हे म्हणजे बांबूच आहे ना पूर्ण का मागचं लोखंडी? नाही, आता ही जी साठी आहे छकड्याची, ही साठी पूर्णपणे लोखंडीच असते. अच्छा. ही लोखंडी साठी असते. आता हे थोडस नवीन टाईप मध्ये बेरिंग वगैरे लावून नाही का, थोडस पळण्याला पण गती यावी ह्याच्यासारखं आहे. आणि ह्या दांड्या आहेत म्हणजे आपला बांबू असतो, त्या बांबूच्या या पारंपरिक जुन्या पद्धतीच्या दांड्या आहेत. हे बी म्हणजे छकड्यावाल्यांनी आम्हाला जोपासून दिलेलं आहे. आता काही लोकांनी कसं मी तर लोखंडी बांबू लाव, काय कर, माझा बैल ताकदीच आहे, अशा प्रकारे केलेले. याचं वजन किती असेल? त्याचं वजन नाही म्हणलं तरी आता आहे 35-36 किलो धरून चाललंय. याच्यापेक्षा जास्त नाही ठेवत? नाही, येतच नाही ते ठेवायचं कसं काय. हे म्हणजे पळायच्या हिशोबाने बनवलेले छकडे. हा, लाईट वेट पाहिजे असतं. लाईट वेट. तर मित्रांनो, आपण यांच्याकडे आलेलो होतो आणि पूर्ण आपण यांची माहिती तर घेतली. पण आपलं उद्देश काय, गोटे कसे ना मेंटेन केले जातात ते बघतो आपण. आणि हे पुणे सिटीमध्ये यांनी केलेलं आहे आणि यांना करावं तेवढं कौतुक खूपच कमी आहे. तर यांची बघा, बैलासाठी त्यांनी ना गाय पण आणलेली. याच्या दुधासाठी एक गाय पण आहे आणि आता एक वास्तू पण फोन पण आणलेला आहे त्यांनी. त्याचं पण तयारी ते म्हणजे जोपासना करता येते. तर मित्रांनो, हे बैलांचं ना खूप खासियत असते बरं. तर आपल्या चॅनलला तुम्ही ना सारखं विजिट करा. आपण आता बैलांची पण मुलाखती इथे घेणारच आहे. फेमस जरी नसले तरी आपण प्रत्येकाची स्टोरी इथे टाकायचा प्रयत्न करणार. आता ही मुलं याच्यासाठी मथुरसाठी एकत्र आलेले आहेत. यांचे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हे वेगवेगळ्या क्षेत्रातले मुलं एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपलं समाज एकत्र संघटित राहणं खूप गरजेचं आहे या कंडिशनला तरी. कारण खूप कंडिशन बेकार होत चालली आहे समाजाची. एकत्र मुलं राहत नाहीत, कामधंद्यात गुंतले तर कधी एकत्र येत नाही. पण आपल्या सगळेजण आहेत ना, सगळे शिकलेले आहेत मुलं. आम्ही सगळे एज्युकेटेड आहे. प्रत्येकाचा डिप्लोमा झालेला आहे. हे सगळे शिकलेले आहेत, कामधंद्याला लागलेले आहेत मुलं. आणि हे पण सगळेजण. आणि हा त्या साईडला तिथं त्याला प्रॅक्टिसला सोडलं जातं, म्हणजे मोकळे येते. हा यांचा एरिया आहे पूर्ण. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला हे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण दाखवत जाऊया. चला तर मित्रांनो, चला बाय.